MPSC टुडे क्वेश्चन. रायगड जिल्हा पांढरा कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रमुख असतो. 7व्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक वाटा ऊर्जा क्षेत्राला दिला गेला. स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना 1955 मध्ये करण्यात आली. भिलाई आणि दुर्गापूर स्टील प्रकल्प दुसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान उभारण्यात आले. भिलाई आणि दुर्गापूर स्टील प्रकल्प लक्षात ठेवा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1935 मध्ये करण्यात आली. 2011 साली 97व्या घटनादुरुस्तीने सहकारी संस्था हा विषय राज्य घटनेत समाविष्ट करण्यात आला. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 76 मध्ये अटर्नी जनरलच्या नियुक्तीबाबत तरतूद आहे. भारताच्या महान्यायवादीला भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी मानले जाते. सोनू निगम यांना लता मंगेशकर सन्मान जाहीर. इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून मीरा कांजीलाल यांची निवड झाली. पुढचा महत्त्वाचा प्रश्न. शरीरात लोह कमी झाले तर ॲनिमिया हा आजार होतो. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे 9वे राज्य आहे. 29 एप्रिल जागतिक बेडूक संरक्षण दिवस म्हणून प्रसिद्ध आहे. पक्ष्याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ऑर्निथॉलॉजी असे म्हणतात. 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. गोदावरी नदीची एकूण लांबी 1465 किलोमीटर आहे. तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी 208 किलोमीटर आहे. पूर्णा ही तापीची उपनदी आहे. 44वी घटनादुरुस्ती 1978 मध्ये झाली होती. पुढचा महत्त्वाचा प्रश्न. संविधानाच्या कलम 110 मध्ये धनविधेयकाची व्याख्या करण्यात आली आहे. लोकलेखा समितीची स्थापना 1919 च्या तरतुदीनुसार करण्यात आली आहे. भारताने एकरी नागरिकत्व ब्रिटनच्या संविधानातून स्वीकारले आहे. महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागून आहे. यवतमाळ व नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 16 तालुके आहेत. गाविलगड टेकड्या अमरावती जिल्ह्यात आहेत. पुढचा महत्त्वाचा प्रश्न. सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर स्तंभा शिखर आहे. त्याची उंची 1325 मीटर आहे. पवना ही मुळा नदीची उपनदी आहे. पवना ही मुळा नदीची उपनदी आहे. महान धरण अकोला जिल्ह्यात आहे. हनुमंते घाट हा कोल्हापूर व कुडाळच्या मध्ये आहे. याचे अंतर 10 किलोमीटर आहे. पुढचा प्रश्न. ज्वारी उत्पादनात सोलापूर जिल्हा सर्वात अग्रेसर आहे. 1919 च्या 69व्या घटनादुरुस्तीने दिलेला संघराज्य प्रदेशाचा विशेष दर्जा देण्यात आला. स्थानिक शासन हा विषय राज्य सूचीमध्ये येतो. काँग्रेसचे 1907 अधिवेशन सुरतमध्ये तर 1916 अधिवेशन लखनौमध्ये झाले होते. हे होते आजचे MPSCचे प्रश्न. तुम्ही व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद.